दिल्लीत आणि महाराष्ट्रात विरोधक आक्रमक झालेले आपण पाहतो आहोत। तिथे केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधामध्ये आक्रमक झालेले विरोधक आपण पाहिले तर इथं महाराष्ट्रामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं महाराष्ट्रामध्ये जन आक्रोश आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। इथं शिवाजी पार्कच्या इथं मी आणि माझ्या सोबत आहे तो म्हणजे ऋत्विक हे आंदोलन कव्हर करत असताना 2-4 महत्वाचे मुद्दे इथं लक्षात आलेले आहेत ते आधी सुरुवातीला सांगून देते। इथं दादरच्या शिवाजी पार्क इथं मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं हे जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं। कोणाविरोधात तर महायुती सरकारमधले जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी हा जन आक्रोश आंदोलन असल्याचं सांगण्यात आलं आणि त्यासाठी सर्वसामान्यांना सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। अगदी थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे इथं येऊन भाषण करून गेले। उद्धव ठाकरेंनी सगळ्यात आधी तर हे पैसाभिमुख सरकार आहे असं म्हटलं आणि भ्रष्टाचाराची जर रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत उभा राहील किंवा महाराष्ट्र पहिल्या रांगेत असेल असं उद्धव ठाकरे म्हटले। आणि याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रातले हे जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत त्याचबरोबर जे वादात अडकलेले मंत्री आहेत त्यांच्यावर सरकार कारवाई करत नाही आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आहे असं म्हटलेलं आहे। आणि हा दबाव दिल्लीतनं आहे पण इथं जर का हा दबाव वाढला तर मग पळता भुई थोडी पडेल असा इशारा सुद्धा देवेंद्र फडणवीसांना दिलेला आहे। आणि त्याचबरोबर आपल्या शिवसैनिकांना आवाहन सुद्धा केलेलं आहे ते म्हणजे तुम्ही जिथं जाल तिथं या भ्रष्टाचाराच्या संदर्भात तुम्ही चर्चा केली पाहिजे। आणि त्यात त्यांनी एक महत्वाचा उल्लेख सुद्धा केला ते म्हणजे की सावली बार व्यतिरिक्त इतरत्र ठिकाणी जा आणि जिथं जाल तिथंही भ्रष्टाचाराची चर्चा करा असं म्हणत एक कार्यक्रमच आपल्या शिवसैनिकांना दिलेला आहे। या सगळ्या उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यांवर तर आपल्याला चर्चा करायचीच आहे पण त्याचबरोबर आणखीन सुद्धा काही महत्वाचे मुद्दे आहेत ते म्हणजे की आता हा ठाकरेंच्या शिवसेनेनं मुद्दा लावून धरलाय तो नेमका का, त्याचं टायमिंग काय आहे। तसंच इथं जिथं या दादरमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी थोड्या अंतरावर राज ठाकरे राहतात। मनसे काही मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर सहभागी होत असल्याचं पाहिलं आणि त्यात तो मराठीचा मुद्दा होता। या मुद्द्यावर मनसेला आपल्या सोबत जोडण्याचा प्रयत्न झाला नाही का? शिवसेना पक्ष म्हणून केलेलं हे आंदोलन सर्वव्यापी आंदोलन किंवा सर्व पक्षांना एकत्र घेऊन आंदोलन करता येऊ शकलं असतं का? आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की कारवाई करण्यासाठीची ही जी ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी आहे ती नेमकी कशासाठी आहे अशा अनेक मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे। जसा मी उल्लेख केला मगाशी ऋत्विककडनं आपण या सगळ्या इनसाइड स्टोरीज असतील किंवा मग याच्याबद्दलच्या राजकीय वर्तुळातल्या चर्चा असतील आणि महत्वाचं आहे ते म्हणजे या सगळ्याचं राजकीय विश्लेषण आपण जाणून घेणार आहोत। ऋत्विक, सगळ्यात पहिले तर उद्धव ठाकरेंनी आज एकच भाषण झालं उद्धव ठाकरेंचं, महत्वाचे मुद्दे मांडले पण आजच्या या ठाकरेंच्या भाषणाकडे कसं पाहायचं, एक कार्यक्रम त्यांनी शिवसैनिकांना दिलेला आहे महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन या म्हणजे हे आंदोलन त्यांनी आजपासून एक लॉन्च केलेलं आहे। अर्थात हर्षदा, एकतर चर्चेच्या सुरुवातीलाच आज एक गोष्ट तर या ठिकाणी मान्य करावीच लागेल ती म्हणजे आजचा दिवस हा विरोधकांचा दिवस ठरतोय। कारण अगदी दिल्लीपासून महाराष्ट्राच्या गल्लीपर्यंत विरोधक जे आहेत हे अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावरती उतरून केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं राज्य सरकार असेल याला घेरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर खरं तर अशा पद्धतीनं हे आंदोलन होणं, हे दिल्लीतलं आंदोलन हे इंडिया आघाडीचे सर्व प्रमुख जे पक्ष आहेत, मित्रपक्ष आहेत यांचे नेते रस्त्यावरती उतरून, आता काही वेळापूर्वीच मोबाईलवरती पाहत होतो अखिलेश यादव यांनी तर पोलीस बॅरिकेडिंग उडी मारून त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। संजय राऊत असतील, प्रियंका चतुर्वेदी असतील, स्वतः राहुल गांधी असतील, अखिलेश यादव असतील, या सर्व मोठ्या नेत्यांना पोलिसांनी डिटेन केलेलं आहे। तर दुसरीकडे महाराष्ट्रातलं काय चित्र आहे, आत्ताच त्या बैठकीतनं आणि स्नेहभोजन करून आलेले उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात सेना भवनच्या समोर त्यांच्या बालेकिल्ल्यात जे मानलं जातं मातोश्री पुतळ्यासमोर स्टेज उभारून त्यांनी एक छोटेखाने आंदोलन केलं। खरं तर शिवसेने स्टाईलचं आंदोलन नसल्याचं ते स्वतःच या ठिकाणी आज भाषणात सांगत होते। ते आले, गर्दी पर फार काही जमलेली मला दिसली नाही, म्हणजे तथ्य सांगायचं झालं तर जितकी आंदोलनाला शिवसेनेच्या असते तेवढी मोठ्या प्रमाणात गर्दी नसते। एक प्रकारचं मला वाटतं हे स्पेक्टेकल होतं। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जो मुद्दा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पावसाळी अधिवेशनापासून लावून धरलेला आहे, म्हणजे जे मंत्री जे वादातीत आहेत, जे वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांचे राजीनामे मागितले जात आहेत, यामध्ये सत्ताधारी पक्षातले राष्ट्रवादी काँग्रेसचे एक मंत्री वगळल्यास ज्यांनी राजीनामा दिला म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा जरी राजीनामा झालेला असला तरी निशाणावरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री हे प्रामुख्याने आहेत। आणि जोपर्यंत त्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत हा जो मुद्दा आहे हा चर्चेत ठेवायचा, तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आणि
हळूहळू का होईना पण सरकारच्या विरोधात, विशेषतः एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात एक जनभावना निर्माण करण्याची प्रक्रिया जी आहे ही या निमित्ताने मला वाटतं सुरू झालेली आहे. एक महत्वाचा मुद्दा ऋत्विकने इथं अंडरलाईन केलेला आहे ते म्हणजे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे नेते, आमदार आहेत, मंत्री आहेत, त्यांच्या विरोधामध्ये हे आंदोलन तापतं ठेवायचं ही भूमिका इथं पाहायला मिळते. पण ऋत्विक, म्हणजे थोडंसं तू मगाशी उल्लेख केलास त्याप्रमाणे दिल्लीमध्ये सुद्धा विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी मराठीचं आंदोलन तापलं होतं, तिथं मनसेनं पुढाकार घेतल्याचं आपण पाहिलं होतं. इथं केंद्रामध्ये किंवा मग एकूणच महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आपण जर पाहिलं तर निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये काँग्रेस आक्रमक होऊन भाजपला घेरताना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथं उद्धव ठाकरेंनी भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधामध्ये आणि जसं तू म्हणतोस त्याप्रमाणे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे नेते मंत्री आहेत त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन छिडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विरोधकांनी आपले आपले मुद्दे हे आपल्या बाजूने घेतलेले आहेत का, किंवा मग वेगवेगळ्या मुद्द्यांना एकाच वेळीच विरोधक टॅकल करतायत, हाताळता आहेत आणि त्या माध्यमातून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतायत केंद्रापासून महाराष्ट्रापर्यंत? अतिशय योग्य मला वाटतं तू मुद्दा उपस्थित केलेला आहे. या ठिकाणी आपण जर काँग्रेसचं पाहिलं तर काँग्रेसमध्ये राहुल गांधी जिथे आक्रमकपणे वोट चोरी हा जो मुद्दा घेऊन मैदानात उतरलेले आहेत, राज्यातली काँग्रेस सुद्धा सातत्यानं तो मुद्दा घेऊन जनमानसात जाण्याचा प्रयत्न करते आहे, आंदोलनं करते आहे, सातत्यानं प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन सत्ताधाऱ्यांना जाब विचारते आणि निशाण्यावरती मोदी सरकारपासून ते फडणवीस सरकारपर्यंत सगळ्यांना त्यांनी घेतलेला आहे. आज उद्धव ठाकरेंनीच त्यांच्या भाषणात जो उल्लेख केला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा याच वोट चोरीच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत, म्हणून काँग्रेसने ते काँग्रेसला कोट करतायत. कारण अर्थात त्यांचे जवळचे संबंध सध्या वाढताना दिसत आहेत म्हणून त्यांना काँग्रेसला कदाचित कोट करावं लागत असेल. ते म्हणाले की मुख्यमंत्री हे चीफ मिनिस्टर नाहीये तर ते चीफ मिनिस्टर आहेत असं काँग्रेस म्हणते. तर या निमित्ताने हा झाला काँग्रेसचा मुद्दा जो अतिशय जोरकसपणे ते मांडताना दिसत आहे. दुसरीकडे आपण पाहतोय विरोधकांच्या भूमिकेत आता मनसे उतरताना दिसते. मराठी अस्मितेचा मुद्दा असेल, भाषाचा मुद्दा असेल, मराठी संस्कृतीचा मुद्दा असेल, तो पूर्णपणे मनसेने काबीज केलेला आहे. आणि रोज आपण पाहतोय कुठे ना कुठेतरी या संदर्भात मनसेचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील हे आक्रमक होताना दिसत आहेत आणि हेडलाईन्स ग्रॅब करण्याचा जो मुद्दा आहे तो मनसे या निमित्तानं केंद्रस्थानी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहिला विषय महाराष्ट्रातल्या सरकारला घेरण्याचा, एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांना घेरण्याचा, तर ही जी स्पेस राहिलेली आहे ती स्पेस ऑक्युपाय करण्याचं काम मला वाटतं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना करताना दिसते. आणि आपणही कुठे मागे नाही आहोत, आपणही चर्चेत राहायला हवं, आपणही दिसायला हवं. या निमित्तानं ते दोन्ही भाऊ ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, मराठीसाठी एकमेव म्हणजे एकत्रित येऊन रस्त्यावरती उतरून आंदोलन करतायत. हे जरी चित्र दिसत असलं तरी एक वेगळं अस्तित्व टिकवणं आणि त्या अस्तित्वाला घेऊन कुठेतरी जनमानसात पोहोचणं, आपल्या पक्षाचा झेंडा, आपल्या पक्षाचं नाव हे लोकांपर्यंत पोहोचवणं आणि आम्ही जनतेचे विषय घेऊन आणि सरकारच्या विरोधात आक्रमकपणे लढतोय हे जर दाखवायचं असेल तर अर्थात त्यांना अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करणं क्रमप्राप्त आहे. आणि मला वाटतं याच निमित्ताने ते राजभवनात सुद्धा गेलेले, त्यांनी राज्यपालांना सुद्धा निवेदन दिलं, त्यांनी अधिवेशन सुरू असताना विधानभवनात सुद्धा आंदोलन केलं आणि अर्थात आता त्यांनी तिसरा टप्पा म्हणजे रस्त्यावरचं आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे. आणि या निमित्ताने मला वाटतं महाराष्ट्रात जन आक्रोश आंदोलनाची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सरकार विरोधात घेण्यासाठी केलेली आहे. जे पण मुद्दे विरोधकांकडनं उचलले गेलेले आहेत तर त्या मुद्द्यांच्या दृष्टीनं जेव्हा विचार केला जातो निवडणुकीच्या अनुषंगानं, आपल्या मतदारांच्या अनुषंगानं उचललेले मुद्दे असतात अनेकदा असं पाहायला मिळतं, किंवा मग पुढे जाऊन पक्षासाठी निवडणुकांमध्ये या मुद्द्यांचा त्यांना उपयोग व्हायला हवा असं पाहायला मिळत आहे. काँग्रेसचं मतचोरीचं आंदोलन असेल किंवा मग तो जो त्यांनी काढलेला मुद्दा असेल किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेचा हा जो मुद्दा आहे तो म्हणजे भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधामध्ये त्यांनी काढलेलं जन आक्रोश आंदोलन असेल किंवा मग मनसेचा मराठीचा मुद्दा, काय वाटतंय की जनतेला आजच्या या आंदोलनामध्ये तू जो उल्लेख केला त्यानुसार सर्वसामान्य जे लोक आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी होत असल्याचं आपल्याला पाहायला नाही मिळालं. अगदी आजच्या या जन आक्रोश आंदोलनामध्ये सुद्धा मंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, हे पैसे आपले सर्वसामान्यांचे आहेत असं अगदी बोलून सुद्धा सर्वसामान्य जनता इथं सहभागी झाली नाही. या सर्वसामान्य जनतेला ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आवाहन करण्यात आलं होतं, सामील व्हा असं म्हणून आवाहन केलं होतं. मुंबईमध्ये त्याचे बोर्ड लागल्याचं पाहायला मिळालं. तर कुठेतरी हे जे मुद्दे आहेत तर त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं थोडंसं सावध भूमिका ही विरोधकांना घ्यावी लागेल का, ठाकरेंच्या शिवसेनेला विशेषत्वानं घ्यावी लागेल का? कारण जसं तू म्हटलास त्याप्रमाणे एकनाथ शिंदेच्या नेत्यांच्या विरोधामधलंच हे आंदोलन त्यांचं पाहायला मिळतं आणि अर्थात त्यांची जी टक्कर आहे सध्या जी पाहायला मिळते किंवा त्यांना ज्यांना टक्कर द्यायची आहे ते एकनाथ शिंदे आहेत म्हणून त्यांनी घेतलेला हा मुद्दा असेल किंवा हा मुद्दा ते तापवत असेल.
पण कुठेतरी लोकांना अपील करण्यामध्ये हा मुद्दा कमी पडलेला पाहायला मिळतोय का? नाही, अर्थात म्हणजे मला असं वाटतं की ज्या वेळेस मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील किंवा त्यांनी केलेली वादग्रस्त वक्तव्य असतील, त्यांचे वादग्रस्त व्हिडिओ जे समोर आलेले आहेत, जनतेमध्ये कुठेतरी हे सगळे व्हिडिओज येतात, हे वक्तव्य जातात, त्यावेळेस एक रोष निर्माण होतो. परंतु तो रोष तेवत ठेवणं किंवा त्याला तापवणं किंवा त्याला आणखीन तीव्र करणं, हे काम जे विरोधी पक्षाने करायला हवं, ते करण्याचं काम मला वाटतं उद्धव ठाकरे यांची शिवसेना आपल्याला करताना दिसते आहे. आणि यामध्ये सरकार विरोधातलं हे आंदोलन म्हणण्यापेक्षा हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधातलं किंवा त्यांच्या मंत्र्यांच्या विरोधातलं किंवा त्यांना कोंडीत पकडणारं आंदोलन जास्त ह्याच्यासाठी वाटतं. कारण आपण जर भाषणाचा उद्धव ठाकरेंचा रोख बघितला तर ते सातत्यानं म्हणत होते की पाशवी बहुमत तुमच्याकडे आहे, तरीही तुम्ही धजावत नाही की तुम्ही त्या वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकत नाही. हा प्रश्न ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना विचारतात. त्यांचं म्हणणं आहे की दिल्लीश्वर बसलेले आहेत, त्यांच्याकडनं तुम्ही जर बोलून तशी परवानगी घेतली तर तुम्ही घेऊ शकता, तुम्ही दबावाला बळी पडू नका, असं ठणकावून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांना सांगतायत. कुठेतरी या सगळ्याचा परिणाम काय होतोय तर फक्त ते मंत्री बदनाम होत नाहीयेत, सरकार बदनाम होते, सरकारची प्रतिमा मलिन होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सुशासनासाठी ओळखले जातात, जे स्वच्छ चारित्र्यासाठी ओळखले जातात, त्यांच्यावरती कुठेतरी शिंतोडे उडताना दिसतात. आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना जाब विचारून एकनाथ शिंदे यांची कोंडी कशी करायची, असं मला वाटतं कुठेतरी एक प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडनं होताना दिसतोय. आणि तो थोडासा का होईना परंतु देवेंद्र फडणवीस आणि भाजपला सुद्धा पूरक आहे का, असा संशय या निमित्ताने आपल्याला उपस्थित होतो. त्यामुळे खरं तर विरोधक म्हणून आंदोलन करतायतच, परंतु महायुतीमध्ये जो काही सुप्त संघर्ष सुरू आहे तो सुप्त संघर्ष आणखीन वाढीला लागावा आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजपला थोडासा पुरस्कृत असावा, अशा पद्धतीचा एक मला वाटतं स्ट्रॅटेजी, एक प्लॅन जो आहे हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा या निमित्ताने पाहायला मिळतो. मला म्हणजे एक महत्वाचा मुद्दा वाटतोय तू जो हायलाईट केला असं सांगितलं पाहिजे प्रेक्षकांना, ते म्हणजे की कुठेतरी भाजपलाच पूरक असा हा मुद्दा आहे का? कारण मागच्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंवर दबाव आहे. हा दबाव थेट आहे की अप्रत्यक्ष आहे याच्याबद्दलची चर्चा झाली. हा दबाव टाकण्यासाठीचा प्रयत्न कोणाचा आहे याच्याबद्दलची चर्चा झाली. आणि आता जर आपण पाहिलं तर अजितदादांनी कारवाई केली, पण ती मोठी नसली तरी सुद्धा कारवाई करण्याचं काय जे विरोधक म्हणतात त्याप्रमाणे नाटक का होईना केलं. आणि त्यामुळे कुठेतरी अजितदादा सध्या तरी अर्ध्या सेफ चौकटीत आहेत, पण एकनाथ शिंदेकडनं ही कारवाई केली जात नाही. आणि याच मुद्द्यावरनं सरकारला घेण्याचा प्रयत्न, त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना दबाव असं दाखवून खरं तर एकनाथ शिंदेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, आणि त्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना सुद्धा एकनाथ शिंदेवर दबाव तयार करण्यासाठीचं एक प्लॅटफॉर्म तयार करून देणं किंवा एक पार्श्वभूमी तयार करणं, असं काहीसं विरोधकांचं आहे का हे वाटायला वावंय. पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे जी चर्चा म्हणजे खरं तर एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा करता येऊ शकेल किंवा मोठ्या कॅनव्हासवर सुद्धा करता येऊ शकेल. विशेष म्हणजे हा जर मुद्दा पाहिला भ्रष्टाचारी मंत्र्यांचा, तर प्रत्येक पक्षातल्या नेत्यानं याच्या संदर्भातली प्रतिक्रिया दिली होती. अर्थात प्रतिक्रिया द्यायला काही वावडं नाहीये, त्यामुळे ती दिली होती. इथं म्हणजे दादरमध्ये होणारं जे आंदोलन आहे अगदीच म्हणजे मनसेचा पण बालेकिल्ला आहे, कारण स्वतः पक्षप्रमुख इथं राहतात. त्या अनुषंगानं मराठीच्या मुद्द्यावर 2 ठाकरे बंधू एकत्र आले होते. आणि हा महाराष्ट्रातल्या महत्वाचा मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा, असं सुद्धा नेत्यांकडनं भासवलं जातं. ठाकरेंची शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा मग मनसे असेल. मग असं असताना सुद्धा फक्त ठाकरेंच्या शिवसेनेनं हा मुद्दा उचलला. मनसेला या आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं नाही का? किंवा मग मनसेला सुद्धा वाटलं नाही का की आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला हवं, असं वाटलं नाही का? पाठिंबा द्यायला हवं, याच्याबद्दलची प्रतिक्रिया द्यायला हवी. भले आंदोलनात सहभागी नाही होत आहे, पण एक म्हणजे प्रेस कॉन्फरन्समध्ये याच्याबद्दलचा उल्लेख करायला हवा. असं का नाही झालं? का ठाकरेंच्या शिवसेनेकडनं याच्यासाठी सर्व पक्षांना एकत्र घेऊन आंदोलन उभं केलं गेलं? किंवा मग मनसेला मदतीचा हात किंवा मग एक प्रकारे आपण म्हणूयात की आंदोलनात सहभागी होण्याचा हात का नाही मागितला गेला, असं वाटतं तुला? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर मला असं वाटतं की विरोधक म्हणून सर्वजण त्यांचे मुद्दे घेऊन त्यांच्या पातळीवरती जरी आक्रमक होताना दिसत असले तरी महाविकास आघाडी आणि मनसे यांच्या सोबत राहून उद्धव ठाकरे यांचं स्वतःचं अस्तित्व, यांच्या पक्षाचं अस्तित्व हे सुद्धा तितक्याच ठसठशीतपणे आणि ठळकपणे हे लोकांमध्ये असायला हवं. लोकांपर्यंत आम्ही लोकांचे मुद्दे घेऊन जातोय हे जर त्यांना दाखवायचं असेल तर त्यांना स्वतंत्र अशा पद्धतीचे मुद्दे घेऊन रस्त्यावरती उतरून ठाकरे बाणा दाखवून शिवसेनेची स्टाईल दाखवून सातत्यानं आंदोलन करावी लागणार आहेत आणि सरकारला घेरावं लागणार आहे. आणि मला वाटतं याच निमित्तानं दोन्ही भाऊ एकत्र येत आहेत, मराठी अस्मितेसाठी येत आहेत. त्यांनी वरळी डोममध्ये काही दिवसांपूर्वी
एकत्रित एक सभा घेतली आणि एक मोठं स्पेक्टेकल, जे पॉलिटिकल स्पेक्टेकल ज्याला ऐतिहासिक म्हटलं जाते, हे उभं केलं. आणि हे उभं करत असताना आता हे एकत्रित येणं राजकीय युतीमध्ये परावर्तित होणार का, अशी एक शक्यता सोडून जी दिलेली आहे. त्याबरोबरच आम्ही पक्ष म्हणून सुद्धा कुणावरती अवलंबून नाही आहोत. आमचं स्वतःचंही तितकंच अस्तित्व मोठं आहे आणि आम्ही सातत्यानं त्याच्यासाठी लढत राहू, झगडत राहू, संघर्ष करत राहू, हे दाखवण्याचा प्रयत्न मला वाटतं या निमित्तानं होतोय. अर्थात तू जसं म्हणतेस तसं राज ठाकरे अगदी हाकेच्या अंतरावरती इकडे राहतात. मनसेनिक या ठिकाणी उपस्थित होते. म्हणजे आंदोलन जरी आपल्या पाठीमागे होत असलं तरी हाकेच्या अंतरावरती तिथे बालमोहन विद्यामंदिरच्या समोर जिथे चांगली कॉफी मिळते तिकडे कॉफी घेत ते आंदोलन पाहत होते. त्यामुळे त्यांना सहभागी होता आलं असतं खरं तर. परंतु मला वाटतं राजकीय दृष्ट्या असा कुठलाही करार किंवा पडद्यामागे कुठलंही बोलणं झालेलं नसावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण पाठीमागे जे पाहतोय ते हा जो बॅनर आपल्याला दिसतोय, महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन, फक्त 3 फोटो दिसत आहेत, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे. त्यामुळे त्यांचं अस्तित्व दाखवण्यासाठीचा हा संघर्ष आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आणि जिकडे त्यांचं ब्रँडिंग होतंय, जिकडे उद्धव ठाकरे हे स्वतःचं ब्रँडिंग करतात, तिथे राज ठाकरे येऊन त्या ब्रँडिंगला का सपोर्ट करतील? कारण त्यांनाही त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे. इथे कुठेही मनसेचे झेंडे आपल्याला दिसत नाहीयेत. त्यामुळे अर्थात हे जे आंदोलन होतं हे स्वतंत्र होतं, पण मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती आम्ही दोन्ही भाऊ एकत्र येऊ शकतो. कारण साहजिक आहे ना, कारण मराठी मतं जर एकवट व्हायची असायला हवीत आणि त्यांना जर पोलराईज करायचं असेल तर याच मुद्द्यावरती मराठी माणूस हा दोन्ही भावांच्या मागे पाठीशी फार खंबीरपणे उभा राहू शकतो आणि मराठी मतांचं पोलरायझेशन होऊ शकतं, जे खरं तर करणं गरजेचं आहे. मराठी मतं ही काँग्रेसला पण जातात, ही भाजपला पण जातात, ही राष्ट्रवादी काँग्रेसला पण जातात. पण ह्या मुद्द्यावरती मात्र त्या दोघांमध्ये, ठाकरेंमध्ये ती ताकद आहे अशी शक्यता वर्तवली जाते की ते दोन्ही सगळ्या मराठी मतदारांना एकत्रित आणू शकतात. त्यामुळे एका मुद्द्यावरती ते एकत्रित आहेत, परंतु सगळ्या मुद्द्यावरती ते अजूनही एकत्रित नाही आहेत. आणि स्वतःचं अस्तित्व आणि त्या ठिकाणी स्वतःचा ब्रँड जो आहे हा टिकवून त्यांना ठेवायचा आहे, हे मला वाटतं आजच्या आंदोलनात दिसते. तर आपण काही मुद्द्यांवर साधक बाधक चर्चा करण्याचा प्रयत्न केला. आता ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे की भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तुम्ही बोलत राहिलं पाहिजे, वेगवेगळ्या ठिकाणी जिथं जाल तिथे या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोला. शिवसैनिकांना दिलेला हा कार्यक्रम आहे तो ते कशा पद्धतीनं पार पडतात हे बघणं महत्वाचं आहे. भ्रष्टाचाराचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेचा निवडणुकांसाठीचा मुद्दा होतोय का हे देखील बघणं महत्वाचं आहे. कारण मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, महापालिका, नगर परिषदा, पंचायती यांच्या निवडणुका ज्या होत आहेत तर त्या निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा असणार की मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दा घेतला जाणार? कारण मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगानंच ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केले जात आहेत. आणि म्हणून सुद्धा उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिलेला हा भ्रष्टाचारावर बोला हा कार्यक्रम जो आहे तो अत्यंत महत्वाचा ठरतोय. तर आज या महाराष्ट्राच्या साठी किंवा महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन जे ठाकरेंच्या शिवसेनेनं इथं सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक मोठा कॅनव्हासवर हा जो मुद्दा आहे तो आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळतो हे बघणं महत्वाचं आहे. पण तूर्त तरी आता या व्हिडिओमध्ये थांबण्याची माझी आणि ऋत्विकची वेळ झालेली आहे. धन्यवाद ऋत्विक, तू दिलेल्या या इन्साईटसाठी.